और अब खबरें विस्तार से। दुनिया की सबसे बड़ी आईटी कंपनी माइक्रोसॉफ्ट के सर्वर डाउन होने से देश सहित दुनिया भर के एयरपोर्ट, विमानों का परिचालन और बैंकिंग सेवा ठप हो गई है। नागपुर से भी 4 फ्लाइट प्रभावित हुई, जिसके कारण लोगों को भारी परेशानी का सामना करना पड़ा। माइक्रोसॉफ्ट की सर्विस दुनिया भर में ठप होने की वजह से लोगों को मुश्किलें हुई है। इसका बड़ा असर एविएशन सेक्टर, बैंकिंग सर्विसेज और दूसरी इमरजेंसी सर्विसेज पर हुई है। इस पूरे आउटेज की वजह क्राउड स्ट्राइक की एक अपडेट को बताया जा रहा है। इसकी वजह से कनेक्टिविटी फेल हो गई। हालांकि कंपनी ने जल्द से जल्द समस्या को दूर करने की बात कही, लेकिन इसकी वजह से देश में एयरलाइन सर्विस प्रभावित हुई। नागपुर दिल्ली की फ्लाइट के साथ ही नागपुर बेंगलुरु, नागपुर मुंबई और दिल्ली नागपुर की फ्लाइट रद्द कर दी गई है। इससे यात्रियों को काफी परेशानी हुई। इस संबंध में साइबर एक्सपर्ट ने बताया कि माइक्रोसॉफ्ट सिस्टम एक टेक्निकल सिस्टम है। इसके लिए माइक्रोसॉफ्ट सभी टेक्नोलॉजी खुद डेवलप नहीं करता, बल्कि दूसरी कंपनी के माध्यम से करते हैं। माइक्रोसॉफ्ट की सिक्योरिटी संभालने वाली क्राउड साइड नामक कंपनी द्वारा सिस्टम अपडेट करने की वजह से ये सब प्रॉब्लम हुआ है। मायक्रोसॉफ्ट सिस्टम जी आहे ही एक तांत्रिक सिस्टम आहे। याच्यामध्ये बरेचशा वेगवेगळे कंपोनंट इन्व्हॉल्व होतात। मायक्रोसॉफ्टचं डेव्हलपमेंट पूर्ण त्यांचं स्वतःचं डेव्हलपमेंट नाही आहे, त्यांच्या सब कंपनी मार्फत ते बनवून घेतात। तर या घटनेमध्ये असं लक्षात आलं आहे की क्राउडस्ट्राईक नावाचं जी कंपनी आहे ती कंपनी सिक्युरिटी हँडल करते मायक्रोसॉफ्टची। याच्यामध्ये जे सायबर अटॅक होत असतात त्या सायबर अटॅकला कव्हर करायचं काम ही क्राउडस्ट्राईक नावाची कंपनी करते। तर या अटॅकमध्ये असं लक्षात आलं आहे की क्राउडस्ट्राईकचा एक अपडेट आला आणि त्या अपडेटला सगळे सिस्टम म्हणजे एंड पॉईंट ज्याला आपण म्हणू त्यांनी सपोर्ट केला नाही आणि सगळे सिस्टम एक ब्ल्यू स्क्रीनमध्ये कन्वर्ट झाले, ज्याला आपण टेक्निकली ब्ल्यू स्क्रीन ऑफ डेथ BODS असं संबोधण्यात आलं आहे। तर तुम्ही वापर करत असताना तुमचा अचानक कम्प्युटर ब्ल्यू स्क्रीनमध्ये कन्वर्ट झाला, हा त्याचा इम्पॅक्ट होता। सर, ही जी सेवा जी आता जी तात्काळ गेली याला दुरुस्त होण्यासाठी निदान किती कालावधी लागू शकतो या सध्या संभ्रम आहे, तर त्या संदर्भात नाही, आता बऱ्याचशा सोर्सेसकडनं एक छोटासा प्रोग्राम रिलीज झाला आहे। त्या प्रोग्राममध्ये जर तुम्ही जी अपडेटेड फाईल आहे ती जर रिमूव्ह केली, crowdstrike.sys म्हणून सीस फाईल एक आहे, ती जर तुम्ही रिमूव्ह केली तर तो प्रॉब्लेम ताबडतोब सॉल्व्ह होईल। अदरवाईज जर तुमचा कम्प्युटर बंद झालेला आहे आणि ब्ल्यू स्क्रीनचा प्रॉब्लेम परमनंट झालेला आहे तर तुम्हाला त्याला ऑन करावं लागेल रिकव्हरी मोडमध्ये किंवा बॅकअप मोडमध्ये आणि इंटरनेटची कनेक्ट करावं लागेल। तुमचं मायक्रोसॉफ्ट सर्व्हरची कनेक्शन झालं की तुमचा सिंक होऊन जाईल आणि तुमचा प्रॉब्लेम तो तिथे सॉल्व्ह होऊन जाईल।